नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला बटाट्यापासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा। आणि ही रेसिपी मला पहिल्यांदाच मी बनवते, मला जमली का ती पण तुम्ही सांगा। हे नवीन बटाटे घेतलेले, त्याची साल कशी एकदम पातळ असते, साल काढून घेतलेली आहे, पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यांना काय करायचं, पहिले दोन्ही बाजूचं असं कट करून घ्यायचं। लांबडे लांबडे बघून जरी तुम्ही आणले तरी चालतील, जे माझ्या घरात होते तेच मी घेतलेले आहेत, पण ह्यासाठी नवीनच बटाटे पाहिजेत। आता हे उभं आपल्याला चौकोन बनवायचे, तर ते लक्षात ठेवूनच असं कापायचं, बघायचं कसं उभं दिसतंय ते, म्हणजे किती कट करू शकतो आपण अशा पद्धतीमध्ये। हे बघा, हे असं एवढेले तुकडे निघतात त्याचे मग। आणि हे खूप मोठे मोठे सुद्धा भेटतात, लांबडे एकदम पातळ सुद्धा भेटतात। आता हे साईडचं, ह्या बाजूचं, हे ह्या साईडचं पण तसंच सेम कट करायचं, हे असं। आणि आपल्याला असं चौकोन बनवून घ्यायचं। तर हा खूप मोठा चौकोन आहे, हे दिसत असेल तुम्हाला। तर आता ह्याचं काय करणार आहे माहिती आहे का, मी मधोमध कट करून घेणार आहे। अशा पद्धतीत दोन भाग केलेले आहेत। आणि आता हे भाग काय करायचं माहिती आहे का, मी हे पहिलंच मी थोडंसं कट करून ठेवलेलं आहे। ह्यात काय केलेलं, पाणी टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ टाकलेलं आहे। दोन पाण्यानं पहिले मी धुवून घेतलं होतं, तरी पण आता हे धुवून घ्यायचं। ही एक मी ह्याच्यातच ठेवून देणार आहे, कारण जर आपण वरती ठेवलं ना तर लाल पडेल। आता हे कापून घ्यायचं। तर कापून घ्यायसाठी बघा, बटाट्याचं कसं माहिती आहे का, ते काप पाण्यात ठेवले का नाही तर मग काळे पडणार नाहीत। तर हे अशा पद्धतीचं जर असलं तरी घेतलं तरी चालेल, किंवा असे लाकडाचं असलं तरी घेतलं तर चालेल, किंवा दुसरं काय तुमच्याकडं असेल तर ती घेतलं तरी चालेल। आता काय करायचं माहिती आहे का, एकदम आपल्याला सरळ असं पकडायचे आवळ, अशा पद्धतीमध्ये आवळ पकडायचं आणि एकदम पातळ कापायचे। पुढे बघायचं किती आहे, ज्याला सवय असते ना अशी कापायची, ती तर पटतीशी कापून मोकळे होतील। अशा पद्धतीत, अशा पद्धतीमध्ये बघा मी सरळ कापून घेतलेलं आहे। अजून पातळ कापलं तरी चालेल। आता कधी कधी आपण सुरीने करतो ना तर असं पूर्ण निघतं कधी कधी। आता ह्याचं मधला भागाचं निघाले बघा, हे जे मध्ये होतं ना सुरीभर आले, कारण की आपण सुरी जर सरळ पकडली ना आणि तिरकी पकडली ना तर तसं निघतं मग ते। आता ह्याला सेम पद्धतीनं असं पलटी करायचं आणि क्रॉस कापायचे आपल्याला। हे असं असं तिरकं पकडायचं आणि इथून सुरुवात करायची कोपऱ्यापासून। पण ह्या दोन्ही हल्ल्या नाही पाहिजेत, हल्ल्या की मग त्या तुटतात एका साईडनं। मग हे बघा असं इकडं टेकलं पाहिजे आपल्याला, म्हणजे बरोबर होतं ते दोन्ही। ह्याला बघा, हे इकडं हे असं बघा, हे ह्या साईडला पण टिकते आणि ह्या साईडला पण टिकते। आणि पातळ कापायचं। आता माझ्याकडून तर थोडं जास्त जाड झालेलं आहे, कारण की तुम्हाला बारीक नाही दिसत एवढं मला। तर हे मी अशा पद्धतीनं आता क्रॉस क्रॉस कापून घेत। आता ही अजून एक सांगतात, हे कापत आलं की इथपर्यंत येतं, मग तसंच तिरकं 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 कापत कोपऱ्यापर्यंत कापायचं। आता हे मी कापून घेते, कापून घेतलेत बघा मी। आता हे अशा पद्धतीत झाले पाहिजेत। आता हे तुम्हाला दिसत असेल, मी कुठं कुठं मध्ये मध्ये ना थोडंसं जास्त जाडच कापलेलं आहे। आता हे मी पहिल्यांदाच बनवते बरं का, हे माझ्या मुलांना असं दाखवली व्हिडिओ मला आणि बनव म्हणली असं, तर मस्त असे झालेले आहेत। ह्यांना काय करायचं माहिती आहे का, आता हे जे मिठाचं पाण्यात मी हे पहिलेच ठेवलेले होते, एक 10 मिनटं तरी असं ठेवायचं। आणि पहिलं काय करायचं, असे तुकडे करून घेतले का नाही तुम्ही, तर ते मिठाच्या पाण्यातच ठेवायचे। 1-2 वेळा चांगलं धुवून जायला पाहिजे, त्याचा टार्च असतो ना तो निघून जातो। तर हे पण मी असंच कापून घेते, तर पहिलेच कापलेले आहेत, कापून घेतलेला आहे दुसरा राहिलेला पण, आणि स्वच्छ धुवून पण घेतलेला। हे पाण्यातून आपण काढून घेऊया। पाण्यातनं मी काढून घेतलेले आहेत, म्हणजे पाणी ह्याचं नितळ जास्त असलेलं। एक प्लेट घेतलेली आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे। थोडंसं जास्त कमी जरी घेतलं तरी पण चालू शकतं। चवीप्रमाणे मीठ टाकायचं, थोडंसं एकदम ऑरेगानो टाकायचं, छोटा अर्धा चमच्याला पण कमी घेतलेला आहे। चिली फ्लेक्स छोटा 1 चमचा घेतलेला आहे तिखटाप्रमाणे। मिरेपूड पण घेतलेले छोटा अर्धा चमच्याला अशी कमी। आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण। मस्त असं मिक्स केलेलं आहे। मला कमेंट करून सांगा बरं का, मला जमलंय का, मी पण पहिल्यांदाच करते काहीतरी। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे ठेवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीत। तर ह्यात कसं टाकायचं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये मला एक आयडिया समजते, कापायच्या अगोदर ह्याच्यामध्ये ना जे आपलं ते स्टिक होतं ना, असं खाऊन जरी कापलं ना तरी सुद्धा असं मग अडकवायचं, म्हणजे असं लांबडं होईल ते। तसं जरी तुम्हाला जमलं तर तसं पण तुम्ही करू शकता, खायला खूप छान लागतात हे सगळ्याला मी लावून घेते असंच, मस्त असं लावून घेतलेलं आहे। ह्याला चिटकतं छानपैकी, असं झाडून घ्यायचं टाकताना। आता तेल आपल्याला कडक गरम पाहिजे बरं का, गॅस आहे मिडियम, एकदम पण धूर निघस्तोवर करू नका, गरम फक्त कडक गरम पाहिजे। असं सोडून घ्यायचं, झाडायचं आणि सोडायचं।
आता जेवढे तव्यात बसतात ना तेवढेच मी सोडून घेणार आहे. 4 सोडून घेतलेले आहेत आणि एवढेच आपण चांगले फ्राय करायचे. लगेच हलवायचं नाही त्याला. गॅस मिडियमच आहे. हे करताना मिडियम गॅसवरच करायचं. मोठ्या बर्नेलचा गॅस आहे. हलवूया आता आपण. आणि एकदम पण ह्याला आपल्याला लाल भडक करायचे नाहीत. पलटी करून घेतलेले आहे. मस्त असे बघा कडक फ्राय केलेले आहेत. एकदम लाल भडक असे होत नाहीत हे जास्त, कारण आपण ह्याला कॉर्नफ्लॉवर लावलेलं आहे. मस्त असे आपल्याला समजतात हाताने असे कडक झालेले आहेत एकदम. ते काढून घेते. पूर्ण नितळायचे. मला असं वाटतं तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं बनवाल. आता मी तुम्हाला दाखवलं आहे ना, मी पण हे पहिल्यांदाच ट्राय करते बरं का. पण नवीन बटाट्याचे, जुन्या बटाट्याचं करू नका. गरम आहे, लक्ष देऊन करा. भाजं बिजं कडक किती झालेत बघा. आणि आतपर्यंत फ्राय होतात एकदम मस्त असे. आता बाकीचे राहिलेले अशाच पद्धतीनं करून घेते. तुम्ही जास्त असं म्हणजे झालेत का नाही म्हणून लय लाल करू नका. एवढा लाल कलर आला का नाही त्याला, गोल्डन कलर, की काढून घ्यायचे. खायला तर खूप छान लागतात. करून बघा तुम्ही. आणि तुम्ही कशी करणार केल्यानंतर मला कमेंट करून पण सांगा. माझ्यापेक्षा तुम्ही छान बनवाल. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.